जोजिलाच्या युद्धस्मारकाला भेट देऊन आम्ही पुढे निघालो. आयुष्याची वाट म्हणजे जोजिला पास, आणि ती एकदा पार करून गेलं की मग जन्नतच. जोजिला पार केला आणि अधिकृतपणे लडाखमध्ये प्रवेश केला. जोजिलानंतर निसर्ग बदलला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि लांब लांब पर्यंत वैराण भाग. जसं दिवस वर चढत होता तसं रस्त्यावर धावणारं पाणी वाढत होतं. रस्त्यावरून वाहणारं गारेगार पाणी, ऊन सावल्यांचा खेळ, पांढरा शुभ्र चंदेरी बर्फ, पाण्यानं आणि उन्हानं चकाकणारे दगड, आणि रस्त्याच्या कडेला तग धरून ऊन, बर्फ, पाऊस आणि दुर्गमतेवर मात करून वाढणारी खुरटी झुडपं, त्यावरचे दवबिंदू. नुकतीच कुठं कुठं गवताची पाती वर डोकं काढू लागली होती, तर बाकी नुसता वैराण माळ. क्षणाक्षणाला बदलणारे नजारे. एका ठिकाणी ग्लेशियरमधून येणाऱ्या पाण्याचा ओढा लागला. पाणी भरण्यासाठी परफेक्ट जागा. वॉटर बरोबर पाण्याच्या बाटल्या भरून घेऊया. थोडं वर जाऊन थंडगार पाण्यानं बाटल्या भरून घेतल्या. पाणी असूनही हा भाग कमालीचा शुष्क आहे. वातावरण थंड असल्यामुळं तहानेची जाणीव होत नाही. त्यामुळे इथं थोड्या थोड्या वेळानं आठवण करून पाणी प्यावं लागतं. पाणी भरलं आणि पुढं निघालो. इतक्या निर्जन ठिकाणी या मेंढ्या कशा तग धरून राहत असाव्यात बरं, असा विचार करता करताच त्यांच्या गराड्यातून आपली सुटका करून घेतली आणि थेट बोलाईचं मटण आठवलं. इतक्या थंडगार माळरानात गरम गरम बोलाई म्हणजे सोने पे सुहागा. विचार करायला कुठं आपल्याला पैसे लागतात भावडे. मग परत विषय राईडवर स्थिर केला. सकाळी लवकर निघालेलो आणि एवढ्या लांबच्या टप्प्यामुळं पोटात भुकेचा लोळ पडलेला. मग रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एकुलत्या एका टपरीवाजा हॉटेलजवळ गाडी लावली. आधी गरम गरम चहा डोसला. गरम चहावर मग टिपिकल पराठे मागवले. सकाळी सकाळी कारगिलच्या रस्त्यावर आहे आणि गरम गरम चहा, एक नंबर कॉम्बिनेशन. एवढ्या थंडीमध्ये मागे हिमालय, पुढे हिमालय, मध्ये नदी आहे आणि रस्ता कारगिलचा. चहा बरोबर गरम गरम पराठे आलेले आहेत. लोकल स्पेशल पराठा. मुंबईपासून निघाल्यापासून 4था दिवस आज. पहिल्या दिवशी हनुमानगडला आणि दुसऱ्या दिवशी पठाणकोटच्या अलीकडे गुरुदासपूरला थांबावं लागलं आणि तिथून काल आलो गुरुदासपूरवरनं सोनमर्ग डायरेक्ट 420 किलोमीटर. रात्री पोचलो 11 वाजता सोनमर्गला आणि सकाळी सकाळी उठून 6 वाजता डायरेक्ट गाडी काढली इकडे यासाठी. काय म्हणतात समोसा घेतो ना. पराठे बरोबर डाळ आणि दही, एक नंबर कॉम्बिनेशन. पराठे पराठे पराठे. हा आज पहिल्यांदा समोसा मिळाला आहे. पराठे खायचे त्यांच्या लोकल ठिकाणी जिथे पराठे इकडेच पराठे खायचे. पराठे तिकडे खायला का मजा ना. लोणचं, भाजी, डाळ, दही, हे वेगवेगळे कॉम्बिनेशन जे मिळतात ना ते इकडे वेगवेगळे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. पंजाबमध्ये गेलो तेव्हा एकदम कडक दही. नंतर थोडं पुढे आलो मग त्याच्यावर लोणचं मिळालं. गुरुदासपूरला वगैरे पंजाबमध्ये द्या पण तिथे जास्त लोणचं वगैरे. आणि आता इकडे आलो तर इथे भाजी वडा. ट्रकवाल्यांबरोबर पंगा नाही घ्यायचा. थांबायची वेळ आली तर गप गुमान थांबून घ्यायचं. इथलं वातावरण, रस्ते आणि इथली एक्स्ट्रीम ड्रायव्हिंग या सगळ्यात डोकं स्थिर ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत. भाऊ अगदी पार निरागस असतील तरी त्यांची सटकेल अशी आजूबाजूची परिस्थिती. मग मुघलपुरा पोलीस पोस्ट पार करून पुढे निघालो. टायगर हिल, टोलोलिंग पीक उजव्या बाजूला धरून निघालो कारगिल वॉर मेमोरियल बघायला. अंदाज आला की श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग 1 आणि अतिरेक्यांनी किंवा पाकिस्तानी लष्कराने गिळंकृत केलेल्या स्थानाचे स्ट्रॅटेजिक महत्त्व. रस्त्यावरचे सूचना फलक जाणीव करून देत होते, सावधान, दुश्मन आपको देख रहा है. मधले द्रौपदी कुंडही बायपास करून द्रासला मागे टाकलं आणि पोहोचलो कारगिलच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यायला. फायनली कारगिल वॉर मेमोरियलला पोहोचलो. चांगल्या प्रशस्त कमानीतून आमचं स्वागत झालं. सगळ्या देशभक्तांचे श्रद्धास्थान असलेली ही वास्तू कारगिल युद्धाची गोष्ट आणि त्यांचे खरे नायक यांना समर्पित आहे. भारत देश स्वतंत्र झाला तरी पाकिस्तानी कुरघोड्यांना आपण आजही प्रत्युत्तर देतो. त्यांपैकी एक ठिकाण म्हणजे कारगिल. कारगिलचं नाव ऐकताच आपल्या मनात
1999 सालच्या आठवणी ताज्या होतात। खरं तर भारत पाकिस्तान युद्धातून आपण कारगिलला ओळखतो। कारगिल वॉर मेमोरियल पाहण्यासाठी बहुतेक लोक येतात। नशिबानं या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली। सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आलं व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले। ही ठाणी कारगिल द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती। अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले। आज संपूर्ण भारतभू ज्यांच्या जीवावर कारगिल विजय दिवस साजरा करत आहे, तिचे कर्तृत्ववान सुपुत्र इथे चिरशांती घेत आहेत। त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू म्हणजे शक्तिपीठच। ही जागा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते। मोठाले फलक, नकाशे, प्रत्येक ऑपरेशनची माहिती आणि 99च्या युद्धातल्या शहीदांची माहिती इथल्या चिऱ्यांवर नावानिशी कोरून अजरामर केली आहे। कारगिलचं सोनेरी पान त्याच्या काळ्या किनारीसहित इथे येताना समजून घ्यायला हवं। ही जागा आपल्यासाठी एक धारातीर्थच आहे। श्रद्धांजली दिली, राष्ट्रध्वजाला अभिवादन करून जड मनानं माघारी फिरलो। अजोड साहसाच्या बळावर गाजवलेल्या रणभूमीच्या गोष्टी आणि आठवणी मोठ्या दिमाखात आणि श्रद्धेनं इथं साकारल्यात। रस्त्याच्या आजूबाजूला शहीद वीर जवानांच्या स्मृती जागोजागी छोट्या छोट्या स्मारकांच्या रूपात उभारून ठेवलेल्या दिसत होत्या आणि प्रभाकर पेंढारकरांची रारंगढांग आणि त्यातला विश्वनाथ डोळ्यासमोर उभा राहिला। ढांगाचा शिल्पकार, मग त्यानंच एका चांगल्या कामासाठी घेतलेली अशाच स्मारकाची मदत आणि त्यामुळं कोर्ट मार्शलच्या रूपात त्याचं मिळालेलं फळ, एक अजरामर कलाकृती मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेली। आणि आठवला त्यातला माणूस, निसर्ग, माणूस अन स्वतःशीच चालू असलेला अखंड संघर्ष। एका बाजूला उत्तुंग रारंगढांग आणि दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची पण एकाच जिद्दीची माणसं, त्यांच्यात जणू रस्सीखेच चालू असलेली। विश्वनाथ हे सारं अलिप्ततेनं पाहता पाहता त्या सर्वांचा भाग कधी होतो हे त्याचं त्यालाही कळत नाही। प्रभाकर पेंढारकर एक एक चित्र आपल्यासमोर उभं करत जातात, मग आपणही त्याचा भाग कधी होतो हे आपल्यालाही कळत नाही। या पुस्तकानं पुरतं वेळ लावलं, कितीदा वाचलं हे मी आता मोजणं सोडून दिलंय। पोथी वाचावी तशी या कादंबरीची पारायणं झाली आहेत। या पुस्तकानं झिंग चढते। सतलजचा धोधोक्रांत खरोखरच ऐकू येतो, इतकं अप्रतिम वर्णन। एक सिव्हिल इंजिनियर, गोल्ड मेडल मिळवलेला, मुंबईतली नोकरी सोडतो आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये दाखल होतो। विश्वनाथला मृत्यूची पहिली ओळख इथे होते। त्याला घेऊन जाणारा ड्रायव्हर जेव्हा एका चबुतऱ्यापाशी थांबून फुलं वाहतो आणि विचारतो, साहब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है। आणि त्याच विचारात आम्ही पुढं लेहकडे सरकलो। पुढचा प्रवास बघण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा।